नमस्कार मैत्रिणींनो, मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. त्यासाठी मी 2 आलू घेतलेले आहे मीडियम साईजचे. त्याला छान असं आपण किसून घेऊया. हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी इथे किसून घेतलेले आहे. तर आता आपण याचे काप करून घेऊया. मी इथे चाकूनेच कापत आहे. तुम्ही हवं तर ते फ्राईज कटर असतात ना, त्याने पण करू शकता. अशा पद्धतीने मी असे कापत आहे. जास्ती ठोकळही नाही आणि बारीकही नाही, मीडियम साईजनी व्यवस्थित असे काप करून घेत आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर मी इथे कापून घेते आहे सगळेच आलू. तुम्ही बघू शकता छान असे माझे तयार झालेले आहेत कापून. आता आपण बॉईल करून घेऊया. मी इथे पाणी उकळायला ठेवलेले होते आणि यामध्ये मी मीठ पण ॲड केलेलं होतं, अर्धा चम्मच. तर याच्यामध्ये आपण साधारण 2 ते 3 मिनिट हे काप आपण बॉईल करून घेऊया. जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही आहे, बस 2 ते 3च मिनिट ठेवायचे. आपल्याला कच्चेच ठेवायचे आहे. अशा प्रकारे आता आपले ते बॉईल झालेले आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहे. आता आपण चाळणीमध्ये त्याला काढून घेऊया. अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. पाणी सगळं त्यामधलं बाहेर निघून गेलं पाहिजे. आपल्याला सगळं ते सुकं सुकं करायचं आहे. आणि आता आपण सुती कापडामध्ये याला छान असं पुसून घेऊया, ड्राय करून घेऊया. इथे कापड घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे ओतून द्यायचं आणि छान या कापमधलं पाणी आपण त्या कापडाने पुसून घ्यायचं व्यवस्थित. अशा पद्धतीने पुसायचं आहे. आणि पुसून झाल्याच्या नंतर लगेच आपण फ्राय करायचं नाही. साधारण 1 ते 1.5 घंट्यासाठी आपण त्याला सुकू घालायचं आहे. म्हणजे असंच पंख्याखाली म्हणा किंवा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, पण मी पंख्याखालीच ठेवते. हवा लागू देते त्याला, म्हणजेच त्यामधलं पाणी सगळं ते सुकून जातील. अशा पद्धतीने आता मी हे 1 घंट्यानंतर फ्राय करणार आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आता मी कढई घेते आहे, तेल तापवत आहे इथे. आपलं छान तेल तापलं की त्यामध्ये ते फ्राईज सोडून द्यायचे आहे. हे बघा, तेल असं छान कडक होऊ द्यायचं आहे. व्यवस्थित छान तळून घ्यायचं आहे. गॅस आपला मीडियम नाही पाहिजे, स्लो नाही पाहिजे, व्यवस्थित ठेवायचा. हाय फ्लेमवरच त्याला आपण तळून घ्यायचं आहे. बघू शकता हलकासा ब्राऊन छान झालेला आहे. आणि अशा पद्धतीने उरलेले कापसुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित हे बघा छान ब्राऊन झालेले आहे हलकेसे. आता हे काय काप काढल्याच्या नंतर आहे ना, आपण परत 30 मिनिटासाठी त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि डबल फ्राय करायचं आहे. त्याने छान क्रिस्पी आणि कलर पण खूप सुंदर येतो. त्याच्यामुळे आता हे मी काढून ना साईडला ठेवणार आहे 30 मिनिटासाठी आणि याला परत फ्राय करणार आहे. हे बघा छान असा कलर आलेला आहे आपला, हलकासा ब्राऊन. आता ना परत त्याला फ्राय करू आपण. तेल तापलेलं आहे, बघू शकता. आता हे सगळे काप आपण त्यामध्ये सोडून द्यायचे. अशा पद्धतीने त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरच करायचं आहे. तुम्ही बघू शकता कलर कसा चेंज झालेला आहे. छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि आपले क्रिस्पी पण झालेले आहे, कारण की आपण त्याला डबल फ्राय केलेला आहे. बघू शकता. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ, चाट मसाला, तिखट वगैरे सोडून आपण मिक्स करून द्यायचं आहे. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि एक लाईक करा. हे बघा छान असे झालेले आहे आपले फ्राईज तयार. मी तर मुलांना घरीच तयार करून देत असते, बाहेरचं शक्यतो टाळतच असते. बघू शकता किती छान आणि गोल्डन झालेले आहे आपले.
आणि अगदी लवकर तयार होतात ते, काही तामझाम लागत नाही याला. हे बघा. बाय.